सुंदर बोधकथा. समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रमनचा मित्र मस्तपणे झोपाळ्यावर पहुडला होता. तेनाली, मित्रा, कसला विचार करतोस? मित्र, मी खरोखरच आनंदी कधी असेन याचा विचार करतोय. तेनाली, आणि तो दिवस कधी उगवणार आहे? मित्र, जेव्हा सागर किनारी बंगला असेल, गाडी असेल, 4 मुले असतील, त्यांना चांगले शिकवून छानशी नोकरी मिळून भरपूर पैसे मिळतील. आणि तेनाली मध्येच, मला कल्पना आली, परंतु त्यानंतर काय? मित्र, मगच मस्तपैकी पायावर पाय टाकून हवा खात आराम करीन ना. तेनाली, परंतु माझ्या मित्रा, तू आता पण कोणत्याही कष्टाशिवाय तेच करतो आहेस ना. पाहिलं, आपण आपला आनंद कसा पुढे पुढे ढकलतोय. शाळकरी मुलाला वाटते की एकदा शिक्षण पूर्ण झाले की मी आनंदी होईन, मग कॉलेज, मग नोकरी, भली मोठी यादीच. कोणतीही इच्छा पूर्ण होताना तिच्यामुळे क्षणभंगूर आनंद मिळतोच, परंतु अजाणतेपणी आपण आनंद शोधणे सुरूच ठेवतो. मनाजोगा जीवनसाथी मिळाल्यावर, बढती मिळाल्यावर मी आनंदी होईन, आणि ही यादी वाढतच जाते. आनंद भविष्य काळात नाही आहे. विचार करा ना, तुम्ही काल आनंदी होऊ शकता का? उद्या होऊ शकता का? आनंदी होण्याच्या योजना बनवू शकता, परंतु आनंदी आत्ताच होऊ शकता. होय ना. आनंद शोधण्यासाठी एकामागून एक गोष्टी करत राहण्यापेक्षा आनंदी राहून सगळ्या गोष्टी कशा करू शकतो. कथेतील बोध. आनंद वर्तमान क्षणात आहे, आणि तोच तुम्हाला प्रत्येक क्षणी आनंदी राहण्यास समर्थ बनवतो, आणि ध्यान तुमच्या मनाला वर्तमान क्षणात आणतो.